आपल्या या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। 30 एप्रिल 2025ला बुधवारी आहे अक्षय तृतीया। अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे। अक्षय तृतीयेला अनेक शुभ कामं केली जातात आणि बघा, आपल्याला पुढील दिवसांमध्ये येणारं वर्ष जे आहे ते सुख समृद्धीचं जावं, आपल्याकडील धनाचा संचय हा वाढावा, त्याचबरोबर माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये स्थिर असावं आणि दिवसेंदिवस आपली प्रगती व्हावी, यासाठी आपल्याला बुधवारी अक्षय तृतीये दिवशी तुळशीच्या मातीमध्ये एक वस्तू ठेवायची आहे। ही वस्तू तुळशीमध्ये ठेवल्याने आपल्या घरामध्ये भरभराट येते, लक्ष्मीचा अखंड वास राहतो। त्याचबरोबर बघा, कुठून ना कुठून तरी पैसा हा उभा राहतो। अर्थातच आपले कष्ट मेहनतही खूप महत्त्वाची आहे। फक्त तुम्ही हा उपाय करताय आणि तुम्ही वाट बघताय पैसा येण्याची, तर हे चुकीचं आहे। तुमच्या मेहनतीला, कष्टाला जर कधीच फळ मिळत नसेल, फक्त तुम्ही मेहनत करताय, खूप कष्ट करताय, पण त्याचं चीज होत नाही आहे, कुठेच तुम्हाला त्याचा चांगला मोबदला मिळत नाही आहे, किंवा आपण म्हणतो ना की नशिबाची साथ मिळत नाही आहे तुमच्या कष्टाला, मेहनतीला, तर बघा, हा उपाय जो आहे, जो अक्षय तृतीये दिवशी आपल्याला करायचा आहे, या उपायामुळे नक्कीच तुमच्या मेहनतीला, कष्टाला नक्कीच नशिबाची साथ मिळणार आहे। खूप वेळा असंही होतं, आपल्याकडे भरपूर पैसे असतात, आपण सेव्ह पण केलेले असतात किंवा वायफळ खर्च केलेले नसतात, पण जेव्हा आपल्याला गरज असते पैशांची, तेव्हा मात्र तो पैसा अडकून राहतो किंवा आपल्या कामाला येत नाही। तर बघा, असं देखील होत असेल तर नक्कीच तुम्ही हा उपाय करा। किंवा बऱ्याच वेळेला असं देखील होतं, आपण एखाद्याला उसने देत असतो पैसे आणि ती व्यक्ती आपल्याला आपलेच पैसे पुन्हा देण्यासाठी, परत आपल्याला देण्यासाठी टाळाटाळ करते। म्हणजेच काय, आपली लक्ष्मी आपल्यापाशी स्थिर राहत नाही, तर ती आपल्या घरातून काढता पाय घेते। बघा, जर ही वस्तू तुम्ही तुळशीच्या मातीमध्ये अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ठेवली, तर आपल्या घरातील लक्ष्मी ही आपल्या घरातच राहते। लक्ष्मी ही चंचल आहे, त्यामुळे लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे। या उपायामुळे आपला जो वायफळ खर्च आहे तो देखील थांबतो। त्याचबरोबर आपलं अर्थार्जन थांबलेलं असेल, काहीतरी आपला उद्योग व्यवसाय आहे, तर तो देखील चांगला चालू लागेल। नोकरीमध्ये हवा तसा तुम्हाला पैसा मिळत नसेल किंवा हवा तसा मोबदला मिळत नसेल, तर बघा, त्यामध्ये देखील तुम्हाला खूप चांगले सकारात्मक बदल होताना दिसतील। त्यामुळे नक्की हा उपाय तुम्ही करून बघा। म्हणजेच काय, जे काही धनप्राप्तीचे मार्ग तुमचे थांबले होते, तर ते देखील मोकळे होतील आणि नक्कीच तुम्हाला चांगल्या मार्गातून, काही ना काहीतरी मार्गातून तुम्हाला धनप्राप्तीही होणार आहे। त्यामुळे अवश्य आपल्याला हा उपाय करायचा आहे। आता हा उपाय कसा करायचा आहे, कोणती वस्तू ठेवायची आहे, कोणत्या वेळेमध्ये ठेवायची आहे, हे मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त आहे, बुधवारी अक्षय तृतीया आलेली आहे। अक्षय तृतीये दिवशी काही कामं आपण जर केली, तर त्याचे शुभ लाभ आपल्याला नक्कीच भविष्यात पाहायला मिळतात। या दिवशी दानधर्माला खूप महत्त्व आहे। अन्नदान करा, वस्त्रदान करा, मुख्य म्हणजे या दिवशी भरलेल्या पाण्याचा माठ नक्कीच एखाद्या गरजवंत व्यक्तीला दान करा, अन्नदान करा, जे कोणी गरजू असतील त्यांना अन्नदान करा। यामुळे बघा, आपली प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगली प्रगती होते, जे काही दोष आपल्याला लागलेले असतात ते दूर होतात। त्यामुळे अक्षय तृतीये दिवशी काही नाही जमलं तर तुम्ही दान तरी करायचंच आहे। त्याचबरोबर तुम्ही सोने, चांदी यांची खरेदी करू शकता, किंवा तुम्हाला एखादी जागा खरेदी करायची आहे, प्लॉट घ्यायचा आहे, फ्लॅट घ्यायचा आहे, वाहन घ्यायचं आहे, तर या दिवशी तुम्ही निश्चिंत होऊन ते खरेदी करू शकता। कुठल्याही शुभ कार्यासाठी अक्षय तृतीया हा दिवस अत्यंत शुभ समजला जातो। त्यामुळे जे काही तुम्हाला शुभ कार्य करायचे आहेत ते तुम्ही अक्षय तृतीयेला करू शकता।
असं म्हटलं जातं की अक्षय तृतीयेला गंगा पृथ्वीवर अवतरली होती. त्याचबरोबर भगवान विष्णू त्यांचा 6वा अवतार म्हणजे परशुराम अवतार धारण केला होता आणि याच दिवशी द्वापारयुग, त्रेतायुग आणि सतयुगाची सुरुवात देखील झाली होती. त्यामुळे बघा अक्षय तृतीया या दिवसाला खूप जास्त महत्त्व प्राप्त झालेले आहे. आता बघा, अक्षय तृतीये दिवशी तुळशीची सेवा न विसरता करा. अक्षय तृतीयेला माता लक्ष्मी, भगवान विष्णूंचे पूजन करण्याला खूप जास्त महत्त्व आहे आणि तुळस जे आहे ते साक्षात माता लक्ष्मीचं रूप आहे आणि तुळस भगवान विष्णूंना अतिप्रिय आहे. जो कोणी अक्षय तृतीये दिवशी तुळशीची सेवा मनोभावे करतो त्याच्या आयुष्यातले दुःख, दारिद्र्य तुळशी माता दूर करतात. त्यामुळे बघा, या दिवशी न विसरता तुळशीची सेवा करायची आहे. तुम्हाला सकाळी लवकरच उठायचं आहे. अक्षय तृतीये दिवशी लवकर उठून स्नान करून तुम्हाला तुळशीसमोर आधी दिवा लावायचा आहे. त्यानंतर तुम्ही देवघरातला दिवा लावू शकता. तुळशीसमोर दिवा लावताना अक्षय तृतीये दिवशी गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावण्याचा प्रयत्न करा किंवा घरामध्ये जे कोणतं तूप असेल त्याचा दिवा तुम्ही तुळशीसमोर लावायचा आहे. ज्याप्रमाणे आरोग्यशास्त्रामध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्याचप्रमाणे बघा आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये देखील तुळस अति महत्त्वाची आहे. तुळस आपल्या घराचं संरक्षण कवच असते. आपल्या घरावर येणारं संकट तुळस स्वतःवर घेते. त्यामुळे बघा, तुळस जी असते तर ते अनेक संकेत देत असते. जर तुळस सुकून गेलेली असेल तर लक्षात घ्या काहीतरी अडचण, संकट आपल्यावर जे येणार होतं ते तुळशीने स्वतःवर घेतलेलं आहे. त्यामुळे बघा, तुळस आपल्याला अनेक प्रकारचे संकेत देत असते. आपल्या अंगणामध्ये असलेली, आपल्या दारापुढे असलेली तुळस अनेक प्रकारच्या नकारात्मक ऊर्जांना उंबरठ्याच्या बाहेरच ठेवते. आपल्या घरामध्ये या नकारात्मक ऊर्जा तुळस येऊ देत नाही. त्यामुळे तर म्हटलं जातं की आपल्या अंगणामध्ये किंवा आपल्या दारासमोर अवश्य तुळस असावी. तुळस अनेक प्रकारचे दोष आपल्या घराला जे लागलेले असतात तर ते दोष पण कमी करत असते. त्यामुळे बघा, अशा या तुळशी मातेला आपण कधीच विसरायचं नाही. शक्य असेल तर तुम्ही रोज संध्याकाळी तुळशीसमोर दिवा हा लावायचा आहे आणि अक्षय तृतीये दिवशी तर आपल्याला सकाळ संध्याकाळ दिवा हा तुळशीसमोर लावायचा आहे. तर सकाळी उठल्यावर बुधवारी अक्षय तृतीये दिवशी स्नान केल्यानंतर तुळशीसमोर तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे. तुळशीजवळची जागा स्वच्छ करून घ्या. पालापाचोळा असेल तर तो स्वच्छ करून घ्या. त्याचबरोबर जे काही सुकलेली पानं आहेत ती देखील आपल्याला काढायची आहेत आणि तुम्ही इतर जे आपल्या घरामध्ये झाडं आहेत त्या ठिकाणी ही जी तुळशीची पानं आहेत ती टाकू शकता. फक्त तुम्ही कचऱ्यामध्ये ती टाकू नका. आता बघा, अशा प्रकारे दिवा लावून घ्यायचा आहे. त्याचबरोबर तुळशीला हळद कुंकू वाहून घ्या. धूप, अगरबत्ती दाखवून घ्या. तुळशीला आपल्याला या दिवशी जल अर्पण करायचं आहे. आता बघा काय करायचं आहे, एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे. चिमूटभर हळद टाकायची आहे. लक्षात घ्या, गंगेचं फार महत्त्व आहे. अक्षय तृतीयेला गंगा पृथ्वीवर अवतरली होती असं पुराणामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे अक्षय तृतीये दिवशी आपल्याला या पाण्यामध्ये, आपल्या घरामध्ये जे पाणी आहे तर ते स्वच्छ पाणी घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आणि चिमूटभर हळद टाकून तुम्हाला असं पाणी जे आहे ते तुळशीला अर्पण करायचं आहे. हे पाणी अर्पण करताना ओम सुभद्राय नमः, ओम सुभद्राय नमः असा जप करायचा आहे आणि त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा देखील आपल्याला जप सुरू ठेवायचा आहे. आता बघा, उपाय करण्यासाठी एक छोटीशी डिश घ्या. त्यावर एक आंब्याचं पान ठेवा. त्या आंब्याच्या पानावर हळद कुंकू लावा. त्यावर थोडेसे तांदूळ ठेवा आणि बघा, म्हणजेच काय तर अक्षता ठेवायच्या आहेत. हळद कुंकू मिक्स केलेल्या अक्षता थोड्याशा ठेवा. त्यावरती
तुळशीचा जो दिवा आहे तो ठेवायचा आहे. हा दिवा तुम्ही मातीचा वापरा किंवा मग चांदीचा वापरा, पितळेचा वापरा किंवा तांब्याचा वापरा, काहीही हरकत नाही. तर असा हा दिवा जो आहे तो ठेवा. तुळशीचाच दिवा जरी तुम्ही वापरला उपाय करण्यासाठी तरीही चालेल, किंवा तुळशीचा जर वेगळा असेल तुमचा दिवा, तुम्हाला उपायासाठी वेगळा वापरायचा असेल तरीही चालेल, काहीही हरकत नाही. तर त्या आंब्याच्या पानावर ज्या अक्षता ठेवल्यात त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे आपल्याला. त्यामध्ये तूप टाकायचं आहे आणि आता आपल्याला जोडवात यामध्ये टाकायची आहे. म्हणजे कापसाच्या 2 वाती घ्यायच्या आणि वळायच्या त्या एकत्र आणि त्याची एक वात तयार करायची आहे. आता असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याचं तोंड तुम्हाला उत्तरेकडं करायचं आहे. उत्तर दिशा माता लक्ष्मी आणि कुबेर देवांची दिशा आहे, त्यामुळे चांगल्या धनप्राप्तीसाठी आपल्याला उत्तर दिशेकडे हा दिवा जो आहे तो करायचा आहे, किंवा दिव्याची वात उत्तर दिशेकडे येईल अशा पद्धतीने आपल्याला हा दिवा तुळशी समोर ठेवायचा आहे. आता तिथे बसून आपल्याला त्या दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. दिव्याला हळद कुंकू आधी लावून घ्या. नंतर दिवा प्रज्वलित केल्यानंतर चिमूटभर हळद टाकायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला त्यामध्ये एक कमळगट्ट्याचा मणी टाकायचा आहे. जी कमळगट्ट्याची माळ असते तर ती कमळगट्ट्याच्या मण्यांपासून बनलेली असते. तर एक फक्त मणी आपल्याला कमळगट्ट्याचा लागणार आहे. कमळगट्ट्याचा मणी म्हणजे कमळाचं जे बी असतं तर त्यापासून कमळगट्ट्याची माळ बनवतात आणि तोच जो मणी असतो तर तो एक मणी आपल्याला लागणार आहे. कोणत्याही धार्मिक साहित्याच्या दुकानात तुम्हाला कमळगट्ट्याचा मणी मिळून जाईल. तो तुम्हाला साधारणपणे 4 ते 5 रुपयापर्यंत मिळून जाईल किंवा त्याच्या आसपास किंमत असेल. तर एक फक्त मणी आपल्याला लागणार आहे. तर तो कमळगट्ट्याचा मणी एक आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे. त्याचबरोबर 2 लवंगा इथे आपल्याला टाकायच्यात आणि एक कापराची वडी टाकायची आहे. एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. आता बघा, अशा प्रकारे हे साहित्य या दिव्यामध्ये टाकल्यानंतर जोपर्यंत दिवा सुरू आहे तोपर्यंत राहू द्यात. दिवा मनाने आपोआप विझला की त्यानंतर काय करायचं, जे कमळगट्ट्याचा मणी आपण टाकलेला या दिव्यामध्ये तर तो आपल्याला घ्यायचा आहे आणि तुळशीची माती जी आहे तर थोडासा आपल्याला तिथे खोलगट भाग करायचा आहे आणि कमळगट्ट्याचा मणी जो आहे तो त्या मातीमध्ये आपल्याला ठेवायचा आहे. वर थोडीशी अजून तुम्ही माती टाका आणि त्याचबरोबर ज्या 2 लवंगा आपण टाकलेल्या तर त्या देखील तिथेच तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि थोडीशी माती टाकून ते आपल्याला कव्हर करायचं आहे. आणि तो जो दिवा आहे तो तुम्ही पुन्हा प्रज्वलित केला तरीही चालेल. आता हा जो उपाय आहे तर तो तुम्ही सकाळी 6 वाजल्यापासून, बुधवारी अक्षय तृतीये दिवशी 6 वाजल्यापासून दुपारी 1:15 पर्यंत या शुभ मुहूर्तामध्ये करू शकता. अक्षय तृतीयेचा हा शुभ मुहूर्त आहे. त्यामुळे बघा, तुम्ही दिवा लावून जोपर्यंत तो दिवा सुरू आहे तोपर्यंत तो मणी जो आहे कमळगट्ट्याचा दिव्यातच ठेवायचा आणि जेव्हा दिवा स्वतःहून मालवेल तेव्हा तो मणी तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये ठेवायचा आहे आणि त्या 2 लवंग आहेत त्या पण तिथे ठेवायच्या. आणि मग संध्याकाळी पण तुम्ही तो दिवा प्रज्वलित केला तरी चालेल. मणी मात्र तुम्हाला आता काढायचा नाही. बघा, जेव्हा आपण अक्षय तृतीये दिवशी अशा प्रकारे कमळगट्ट्याचा मणी जो आहे तो या तुळशीच्या मातीमध्ये ठेवतो तेव्हा भगवान विष्णू माता लक्ष्मीचा आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त होतो. कारण भगवान विष्णू माता लक्ष्मीला कमळ हे अतिप्रिय असं फूल आहे. म्हणजेच आपण साक्षात कमळाचं फूल जे आहे ते भगवान विष्णू माता लक्ष्मी यांना अर्पण करत आहोत असा त्याचा अर्थ आहे. आणि त्यामुळे काय होतं, आपले जे धनप्राप्तीचे मार्ग आहेत ते मोकळे होतात आणि चांगल्या प्रकारे धनलाभ आपल्याला होऊ शकतो. आणि बघा, आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा अखंड वास राहतो, माता लक्ष्मी स्थिर राहते. त्यामुळे हा उपाय सर्वांनी अक्षय तृतीये दिवशी करायचा आहे. जो कमळगट्ट्याचा मणी आणि ज्या लवंगा आपण 2 ठेवलेल्या आहेत त्या पुन्हा तुम्हाला काढायच्या नाहीत. त्या तुम्हाला तुळशीमध्येच ठेवायच्या आहे.
त्याचबरोबर जर काही कर्ज असेल तुमच्यावर तर ते देखील भविष्यामध्ये हळूहळू कमी होताना या उपायामुळे तुम्हाला दिसेल आणि चांगल्या प्रकारची आर्थिक प्रगती तुमची या उपायामुळे होते. त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय करा. घरातले स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात. स्त्रियांना जर जमला नाही हा उपाय करणं, घरातील इतर कोणाकडूनही तुम्ही करून घेऊ शकता.